सगळीकडे शाळा सुरू होत आहे आणि शाळेला आपण टिफिनसाठी खूप साऱ्या वेगवेगळ्या भाज्या काय करायच्या, अगदी मुलांच्या आवडीचा त्याचबरोबर सकाळच्या वेळेचा विचार करून आपण भाजी बनवत असतो। त्यामुळे आज आपण कविताच किचनचा कांदा लसूण मसाला वापरून अगदी झटपट 5 ते 7 मिनिटांमध्ये कारल्याची छान अशी चमचमीत भाजी बनवणार आहोत, जेणेकरून करायला सोपी आहे त्याचबरोबर चवीला अतिशय छान अशी लागणारी ही भाजी पाहून मुलं देखील अगदी आवडीने खातील। त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील आपण भरपूर टिप्स आहेत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि कविताच किचनचा जर कांदा लसूण मसाला तुम्हाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता। त्याचबरोबर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे आठवड्यातील 6 दिवस दुपारी 12 वाजता येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी लहान मुलांच्या आवडीचं नसणारं कारलं जरी असलं तरी मुलांच्या आवडीचा विचार करून अगदी छान असं कुरकुरीत पद्धतीने ही कारलं बनवलेलं आहे, जेणेकरून मुलं अगदी आनंदाने डबा संपवतील। त्यासाठी आपण हा कविताच किचनचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे आणि हा मसाला अगदी केमिकल विरहित हा मसाला आहे। त्यामुळे हा मसाला वापरल्यानंतर तुम्हाला लाल मिर्च पावडर किंवा इतर कोणताही मसाला वापरण्याची गरज नाही। खूप छान असा हा मसाला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्याकडील आपण सर्व कच्चा माल वापरल्यामुळे अगदी छान हा मसाला तयार झालेला आहे। त्यासाठीचा कांदा लसूण देखील आपण पाट्यावर वाटलेला आहे। त्यामुळे शुद्धता राखून आणि केमिकल फ्री तुम्हाला घर बसल्या हा मसाला ऑर्डर करता येणार आहे। कारलं घेतलेलं आहे, त्यामध्ये कारल्याची जी भाजी आहे ना ती आपण 3 ते 4 प्रकारे पाहणार आहोत, परंतु आजच्या भागामध्ये फक्त एक प्रकारेच आपण ही भाजी पाहणार आहोत। आणि उद्याच्या भागामध्ये जेव्हा टिफिनसाठीच्या आपण 3 ते 4 प्रकारच्या भाज्या पाहणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला कारल्याची भाजी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी बनवणार आहे। आज फक्त एका पद्धतीनेच आपण ही भाजी बनवत आहोत। आणि अशा पद्धतीने कारलं स्वच्छ धुवून घेतलेलं होतं, त्याचा देठाकडील भाग काढून टाकल्यानंतर अशा पद्धतीने किसणीच्या साहाय्याने अगदी पातळ अशा आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहे, कारण आपल्याला कुरकुरीत असे हे कारल्याचे काप तयार करायचे आहे, जेणेकरून मुलं अगदी आवडीने खातील। त्याचबरोबर हे कारलं कडू होऊ नये यासाठीच्या काही टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये मी सांगणारच आहे। कारलं छान असं स्लाइस करत असताना कोवळं कारलं असेल तर ती किसणीने स्लाइस करता येतं, परंतु थोडंसं जर जास्त निब्बर झालेलं कारलं असेल ना तर तुम्ही चाकूच्या साहाय्याने कट करून घेतलं तरीही चालणार आहे। त्यानंतर शक्य होतील त्यातील सर्व बिया काढून घ्यायच्या। त्याचबरोबर त्यावर लिंबू छान असं स्प्रेड करायचं, लिंबूचा रस टाकायचा, अर्ध्या लिंबूचा रस टाकलेला आहे आणि मीठ टाकायचं। आणि हे कारलं तुम्हाला दुसऱ्या दिवशी टिफिनसाठी बनवायचं असेल तर ही प्रोसेस तुम्हाला आदल्या दिवशी करायची आहे, जेणेकरून रात्रभर छान असं मीठ आणि लिंबूच्या रसामध्ये हे कारलं मुरले जातं आणि त्यामुळे कारलं अजिबातही कडू होत नाही। त्याचबरोबर आता मी लगेचच तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवत आहे, त्यामुळे या ठिकाणी यामध्ये लिंबूचा रस आणि मीठ टाकून मी हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलेलं होतं। अर्ध्या तासानंतर लगेचच हे कारलं फ्राय करण्यासाठी घेणार आहे। आता तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल आणि तुम्हाला जर मुलांना हे कारलं आहे हे समजून द्यायचं नसेल तर तुम्ही त्यावरील जो कारल्यावरील जो खरबुडा भाग आहे तो देखील काढून टाकला तरीही चालणार आहे। त्याचबरोबर अशा पद्धतीने त्यामधील जे मीठ आहे आणि लिंबूचा रस आहे त्यासोबतच तुम्हाला हे कारलं छान असं शिजवण्यासाठी ठेवायचं, हलकंसं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। या मीठ आणि लिंबूच्या रसामध्ये तेल टाकण्याची गरज नाही, झाकण ठेवायचं आणि अगदी 2 मिनिटासाठी हे कारलं असंच झाकून ठेवायचं। गॅसचा फ्लेम हा मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवर 2 मिनिटासाठी ठेवलेलं आहे। कारलं छान असं वाफवून तयार झालेलं आहे। आता हे कारलं जे आहे ना ते आपण लगेचच काढून घेणार आहोत। आता या ठिकाणी कारलं शिजवताना तुम्हाला पूर्णपणे 100% शिजवू नका, तर अगदी 80 ते 90% शिजवा। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये किंवा 5 मिनिटांमध्ये छान असं हे कारलं फ्राय होतं। आणि तुम्ही जर रात्रभरासाठी हे कारलं मुरण्यासाठी जर ठेवलेलं असेल ना तर अगदी 2 मिनिटांमध्येच हे कारलं छान असं फ्राय होतं, शिजले जातं। हे पहा, अशा पद्धतीने छान असं कारलं या ठिकाणी शिजवून तयार झालेलं आहे। आता हे फ्राय करण्यासाठी आपल्याला कविताच किचनचा कांदा लसूण मसाला वापरायचा आहे। त्याचबरोबर हलकंसं बेसन पीठ देखील यामध्ये वापरणार आहोत। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत।
अशा पद्धतीने जेव्हा आपण कारलं बनवतो ना त्यावेळेस ते कारलं चवीला अतिशय छान असं लागतं. यामध्ये टाकणार आहोत अगदी 2 चमचे एवढं बेसन पीठ. खूप जास्त बेसन पीठ वापरण्याची गरज नाही. त्याचबरोबर या ठिकाणी कविताज किचनचा हा कांदा लसूण मसाला यावर टाकणार आहोत. अगदी लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे खूप जास्त तिखट करणार नाही. फक्त त्या मसाल्याची जी चव आहे त्यामध्ये लागावी एवढंच अगदी 1 चमचा एवढा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. खूप जास्त नाही, आवश्यकतेनुसार यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं कारलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत आपण पुढची जी तयारी आहे ती करणार आहोत. या ठिकाणी हे पहा, अशा पद्धतीने हलक्या हाताने मिक्स करायचं, कारण कारल्याच्या फोडी ज्या आहेत ना त्या आपण शिजवलेल्या आहेत. त्याचबरोबर पातळ स्लाईस आहे त्या तुटू शकतात. त्यासाठी हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर पॅनमध्ये आपल्याला हे कारलं करायचं आहे. तुम्हाला जर पॅनमध्ये करायचं नसेल तर तुम्ही तव्यावर देखील हे कारलं करू शकता. या ठिकाणी आपल्याला शॅलो फ्राय करणार आहोत त्यामुळे खूप जास्त तेल वापरण्याची गरज नाही. त्यानंतर यामध्ये कारलं आपण हे ठेवून घ्यायचं. व्यवस्थित असं पॅनमध्ये ठेवल्यानंतर गॅस चालू करायचा. अगोदरच गॅस चालू करू नका, नाहीतर सर्व कारलं एकसारखं फ्राय होणार नाही. त्यासाठी अगोदर सर्व स्लाईस ठेवून घ्या आणि त्यानंतर गॅस चालू करायचा. वरील बाजूने देखील थोडंसं तेल टाकायचं. खूप जास्त तेलाचा वापर करण्याची गरज नाही. त्यानंतर आपण हे कारलं छान असं मध्यम आचेवर फ्राय करणार आहोत. अगदी तळाकडील जी बाजू आहे ती छान अशी फ्राय करून घ्यायची. त्यानंतर दुसऱ्या बाजूला फ्राय करून घ्यायचं. फ्राय करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. अवघे 2 ते 3 मिनटामध्ये कारलं छान असं फ्राय होतं. तुम्हाला किती कुरकुरीत करायचं हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला जर खूप जास्त कुरकुरीतच आवडत असेल तर तुम्ही 5 मिनटानंतर फ्राय केलं, 5 मिनटानंतर ती तळाकडील बाजू वरील बाजूला करून दिली तरीही चालणार आहे. अगदी 3 मिनटासाठी मी हे ठेवलेलं होतं आणि छान असं कारलं आपलं या ठिकाणी फ्राय करून एका बाजूने झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने करून देणार आहोत. आणि कारल्याच्या अगदी 2 ते 3 प्रकारे कारलं कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने बनवायचं याच्या रेसिपी देखील आपण पुढील काही भागांमध्ये पाहणारच आहोत. अगदी खूप छान अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही जर कारलं तयार केलं तर ते मुलं देखील आवडीने खातील. कारण बऱ्याचदा कारलं कडू लागतं त्यामुळे मुले कारलं खाण्याचं टाळतात. परंतु आयुर्वेदिक दृष्टीने कारलं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कारलं बनवून मुलांना खाण्यास दिलं तर ज्या पद्धतीने मुलांना कारलं खाताना ते आवडलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवून ते टिफिनसाठी मुलांना देऊ शकता. त्यामुळे अगदी एकच पद्धत न पाहता अगदी 3 ते 4 पद्धतीने आपण कारल्याची रेसिपी पाहणार आहोत. आणि खूप सोप्या रेसिपी सांगणार आहे. अगदी कारल्यासाठीचं जी पूर्वतयारी आहे ती तुम्ही आदल्या दिवशी देखील करून ठेवू शकता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पटकन तुमची ही रेसिपी तयार होईल. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा. छान असं आपलं कारलं या ठिकाणी फ्राय करून झालेलं आहे. आपण गरमागरम ते छान असं एका टिफिनमध्ये सर्व करत आहोत. रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच करा. त्याचबरोबर तुम्हाला लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याच कविताज किचनचा सर्व मसाल्याचे प्रॉडक्ट घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. रेसिपी आवडल्यास कमेंट करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.